हेनरी जोसफ, त्यानंतर दुसरे सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे, स्वतः मी रंजन कांबळे, गौतम गंगावणे आणि आमचे युवराज क्षीरसागर हे सर्वजण उपस्थित होतो. आणि त्यामध्ये आम्ही जे 20 तारखेला मोर्चा काढणार आहोत त्या मोर्चासंबंधी आणि मोर्चा करू नये म्हणून आम्हाला तिथून सातारवरून ऑफिसर आले होते साहेब, त्यांनी आम्हाला बोलावलं. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला लेटर देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आमची चर्चा झाली, साधारण चर्चा झाली असेल, परंतु त्यामध्ये अनमोल कांबळे यांनी चांगला विषय मांडला आणि हेनरी जोसफ जे आमचे नेते आहेत त्यांनी चांगला विषय मांडला की साहेब तुम्ही आम्हाला इथे निवेदन देऊ नका, की तुम्ही आम्हाला निवेदन, आमचं मोर्चा आम्ही काढणारच, आमचा मोर्चा का तुम्ही धडकताय, नाही तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. आणि तुमच्या आम्ही मागण्या मान्य केल्या आणि मागण्या मान्य केलं तर आम्ही जेव्हा चर्चेला बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं टाकी दुरुस्त करून देणार, ते मागणी मान्य तुमच्या केल्यात. नवीन पंप हाऊस आणायचे 3 पेसे काय असते ते मोठे स्टँडिंग पंप, ते आम्हाला सांगितलं, आम्ही ते मान्य केलं. परत महू या धरणातून बेलोशी ते आपले खिंगर ह्या गावातून लिप करून पाणी आणायचं हे त्यांनी मान्य केलं. आम्ही ती सर्वे करणार आहोत. ठीक आहे, ती झाली. टेबलला टाकी बसवायची, त्या कुठं बसवायची ते त्यांचं बोलणं झालं, आमच्याबरोबर बोलणं झालं. परंतु काही लोक जे लोक महू धरणाचं पाणी आणण्याचा विचार करत आहेत, मग त्यावेळेस तुम्ही झोपलता का हो? त्यावेळेस तुम्ही झोपलता का? ज्यावेळेस 2006 साली जेव्हा नगरपालिकेने ती पाईपलाईन काढली, कारण बिल जास्तीच होतं, कारण 4 टप्प्यामधून पाणी उचलत होते, तेव्हा आमचे सहकारी असणारे काही कार्यकर्ते जे आमचे संघटनेमध्ये काम करते, त्यांच्या संघटनेमध्ये काम करते, त्यावेळेस ते कुठे गेले होते? त्यावेळेस तरी काय झोपले ते इतकं वर्ष, 7-8 वर्षे जेव्हा लोकांना पाण्याचा संघर्ष करायला लागला, तुमच्या घराखाली पाणी एवढं वाहतंय, त्यासाठी तुम्ही कधी गेला का वॉटर सप्लायमध्ये आणि सांगितलं का साहेब इथं पाणी वाहतंय, लाखो लिटर पाणी वाया जाते 2 धरणामध्ये, तेव्हा तुम्ही गेला होता का? आणि ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यानंतर तुम्ही जागे झाला, तेव्हा तुम्हाला पाण्याचा प्रश्न कळला, जनतेचा प्रश्न कळाला. 7-8 दिवस सिद्धार्थनगर, पॉवर हाऊस, शाहूनगर, आंबेडकर कॉलनी, दोन्ही शाहूनगरला पाणी मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? ज्यावेळेस आम्हाला कळलं तुम्हाला पाणी मिळत होतं, तुम्हाला लोकांना पाणी मिळत होतं, आम्हाला पाणी मिळत होतं का त्यावेळेस? आणि आम्ही एकट्यासाठी प्रश्न मांडलेला नाही, आम्ही पाचगणी परिसराचे प्रश्न मांडलेला आहे. आणि महू धरणाचं पाणी आणण्यासाठी येता कदाचित हॉटेलवाल्यासाठी आम्ही प्रश्न मांडलेला नाही की हॉटेलचे पर्यटन स्थळ येथील लोक त्यांना यायचं येतील, हॉटेलवाले पद्धत करतील, टँकर पाणी पुरवठा करतील. आम्हाला त्याचे काय, आमचा प्रश्न आमच्या जनतेसाठी, लोकांसाठी, पाचगणीच्या दांडेरी टोकापासून ते तायगाच्या टोकापर्यंत तिथून लोकांना पाणी मिळलं पाहिजे, व्यवस्थित पाणी मिळलं पाहिजे, हा आमचा संघर्ष आहे. ह्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे. हेनरी जोसफ यांच्या नेतृत्वाखाली, रंजन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, अनमोल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढणार आहे आणि आमचा मोर्चा सक्सेसफुल व्हावा हीच विनंती. नंतर आमचे नेते बोलतील. ज्या पद्धतीनं आज आमच्या सहकारी मित्रांनी रंजन कांबळे यांनी मांडलं, रास्त आहे. या सर्व गोष्टीचा ज्या वेळेला आम्ही तारीख 16 दिनांक 16 रोजी आम्ही सर्व कार्यालयामध्ये, जिल्हा कार्यालयामध्ये, जिल्ह्याच्या जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये, कलेक्टरच्या कार्यालयामध्ये आम्ही निवेदनं दिली, तहसीलदारला निवेदन दिलं आणि इथल्या असणाऱ्या पाचगणी जीवन प्राधिकरण कार्यालयाला आम्ही निवेदन दिलं. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती आमची सर्व काय हे जे निवेदनाची ही व्हायरल झाली आणि व्हायरल झाल्यामुळं जे काय अनेक असे सामाजिक कार्यकर्ते हे जागे झाले आणि जागे झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे श्रेय काय आहे, की हे श्रेय ह्या असणाऱ्या तळागाळातील हेनरी अण्णा, आमचे सहकारी मित्र रंजन कांबळे, आमचे सहकारी मित्र अनमोल कांबळे, इम्रान क्षीरसागर आणि
गौतम गंगावणे असे हे जुन्या जाणत्या आमच्या या सर्व सहकारी मित्रांच्या, आम्ही तर चळवळीमध्ये गेले 50 वर्ष कार्यरत आहे. अशा या लोकांच्या चळवळीला कुठंतरी गालबोट लावावं म्हणून ह्या सगळ्या काही श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता हे जागे झालेले सर्व प्रस्थापित लोक प्रयत्न करत आहे. परंतु जनता ही जागृत आहे, जनतेला कळतंय की कारण हे ज्या गोष्टी हे जी जोड उठवली कुणी आणि ही सुरुवात कुठून झालेली हे सर्व जनतेला कळते. आजची जनता ही फार सुज्ञ नाही. तरी पण मला जे काही हे लोक जे श्रेय घ्यायला इच्छुक असतील आम्ही त्यांना सुद्धा बोलतो की तुम्ही सुद्धा या आणि या मोर्चामध्ये सहभागी व्हा. आपण सर्व मिळून हा संघर्ष करू आणि आपल्या असणाऱ्या पाचगणीच्या प्रश्नांना आपण वाचा फोडू आणि पाचगणीच्या या पाण्याच्या प्रश्नाला एकदम तडीस नेऊ. हीच माझी विनंती राहील आणि सर्व माझ्या या पाचगणीच्या सर्व नेत्यांना सुद्धा ही विनंती राहील की हा मोर्चा किती आपण संघर्षाने केला पाहिजे आणि किती उत्स्फूर्तपणे याला साथ भेटला पाहिजे ह्याचं आपण केलं पाहिजे. श्रेय कुणी लाटायचं आणि कुणी नाही लाटायचं हे तुम्ही बाजूला ठेवा. जनतेसाठी आपण उतरणार आहोत आणि जनतेसाठी आपण या सर्व काही लढा आपण मांडलेला आहे. तर हा लढ्याला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं हीच माझी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांची तुम्हाला एक आग्रहाची विनंती राहील. नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुप्रिया सत्तन और आप देख रहे हैं हवाई समाचार 24। खबर गाजीपुर से है, जहां पुलिस ने यूपी आरक्षी भर्ती परीक्षा से पहले एक बड़े सॉल्वर गैंग का भंडाफोड़ किया है। पकड़े गए बदमाश यूपी पुलिस सिपाही भर्ती परीक्षा में सेध लगाने की तैयारी में जुटे थे। वहीं गाजीपुर में पुलिस ने पेपर आउट कराकर नकल कराने वाले सॉल्वर गैंग का पर्दाफाश किया है। पुलिस ने सॉल्वर गैंग के 8 सदस्यों को गिरफ्तार किया है। पुलिस ने नौनहरा थाना क्षेत्र के मिर्दादपुर से सॉल्वर गैंग के 8 बदमाशों को गिरफ्तार किया है। पुलिस ने पकड़े गए बदमाशों से 6 लाख रुपए कैश और 21 लाख के चेक बरामद किए हैं। पकड़े गए सॉल्वर गैंग के पास से बड़ी संख्या में फर्जी दस्तावेज, 17 अभ्यर्थियों के मूल शैक्षिक अंक पत्र एवं प्रमाण पत्र, 29 अभ्यर्थियों के यूपी आरक्षी भर्ती परीक्षा के एडमिट कार्ड, 8 आधार कार्ड, 5 नकल चीट के नमूने, 14 मोबाइल, कई इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस, 1 कार और 3 बाइक बरामद की है। पकड़े गए बदमाशों ने बताया कि इस सॉल्वर गैंग में वाराणसी के किशन मिश्रा और सुनील मिश्रा भी शामिल है। सॉल्वर गैंग विभिन्न प्रतियोगी परीक्षाओं में परीक्षा केंद्रों एवं अन्य स्रोतों के जरिए साठ गांठ कर परीक्षा से पहले प्रश्न पत्रों के अलग अलग सेट को व्हाट्सएप के माध्यम से प्राप्त कर उनके उत्तर सेट वार तैयार कर परीक्षार्थियों को परीक्षा शुरू होने से 2 घंटे पूर्व भेज देता है। गैंग लोगों से प्रति अभ्यर्थी 7 से 8 लाख रुपए लेता था। जो लोग पैसा नगद नहीं दे पाते थे उनसे गैंग के सदस्य ब्लैंक चेक ले लिया करते थे। जो पुलिस भर्ती बोर्ड की परीक्षा चल रही थी, इसी में कुछ क्योंकि हमारी सभी थानों की पुलिस, हमारी स्वैट सर्विलेंस टीम इसमें सक्रिय थी। इसी में एक गोपनीय सूचना प्राप्त हुई कि कुछ लोग सिलेक्शन कराने की आड़ में लोगों से संपर्क कर रहे हैं। इस सूचना को जब डेवलप किया गया स्वैट और सर्विलेंस टीम द्वारा, तो इस पूरे नेटवर्क का भंडाफोड़ हुआ है। ये लोग थाना नौनहरा क्षेत्र का एक दूरस्थ और बिल्कुल आबादी से कटा हुआ एक घर इन्होंने किराए पे लिया था मिर्दाजपुर गांव में, और वहां रह के अपना इन्होंने प्रिंटिंग मशीन वगैरह वहां पर और फोटो कॉपियर वगैरह लगाए थे, जिसके माध्यम से ये पेपर अगर इन्हें प्राप्त होता तो उसका सॉल्यूशन निकाल के तत्काल इनके द्वारा ऐसे लोग जिनसे धन उगाही की जा रही थी, क्योंकि इनके पास से 6 लाख रुपए नगद भी मिले हैं, इनके द्वारा हर कैंडिडेट को ये दिलासा दी जा रही थी कि उसका सिलेक्शन कराएंगे और 7-8 लाख रुपए में तय कर रहे थे।
1-1 लाख रुपए पेशगी। कुछ लोगों के द्वारा इन्होंने चेक भी प्राप्त कर लिए थे और 21 लाख के चेक भी इनके पास से प्राप्त हुए हैं। और बहुत से, क्योंकि जिस कैंडिडेट का ये कराते थे उनके प्रपत्र भी, ओरिजिनल जो एजुकेशनल सर्टिफिकेट है उसे भी ये रख लेते थे। तो ये सारी चीजें इनके पास से प्राप्त हुई है। ये बड़ी संख्या में इनके जो एजेंट हैं वो पूरे पूर्वांचल में सक्रिय थे और लोगों से संपर्क कर रहे थे। लोग भी लालच में आने के कारण इनके उस ट्रैप में आ रहे थे। ना तो इनके पास कोई पेपर था, अभी कुछ नहीं था, केवल ये था कि जिस दिन पेपर होगा उस दिन इनके द्वारा ये करा दिया जाएगा। और इनके द्वारा ये भी लोगों को में विश्वास दिलाया गया है, क्योंकि इसकी कोई पुष्टि नहीं है कि पूर्व की जो एग्जाम हुए हैं, अभी निकट भविष्य में सीटेट का हुआ था, उससे पहले कोई एसएस डीसी वाला जो एग्जाम है सेंट्रल गवर्नमेंट वाला, उसमें इनके द्वारा ये विश्वास लोगों को दिलाया गया था कि उसमें भी इनके द्वारा भर्ती कराई गई है। क्योंकि जो अभ्यर्थी हैं वो जिन लोगों के अंदर कम कॉन्फिडेंस होता है और जल्दी प्राप्त करना चाहते हैं, ऐसे लोगों के लालच में आ जाते हैं। तो आज इनको गिरफ्तार करके 8 लोगों को भेजा जा रहा है। इसमें जो जब पूछताछ पे जानकारी हुई तो इनका जो मास्टरमाइंड है गोपेश यादव, उसके द्वारा ये बताया गया है कि वो कोस्ट गार्ड में पोरबंदर में सेवारत है, उसका एक और सहयोगी वहीं सेवारत है। एक और इस गैंग में जो पकड़ा गया है उसके द्वारा बताया गया है कि वो आर्मी में है। ये सब इनके द्वारा बताया गया है। इन सब चीजों की पुष्टि हो रही है क्योंकि ये अभी पकड़े गए हैं और क्योंकि इन्हें जेल भेजना जरूरी है। बाकी इन सब चीजों को तस्दीक करके अगर ये सब सही होगा तो इनके संबंधित विभागों को भी लिखा जाएगा कि इनके विरुद्ध उचित दंडात्मक कार्रवाई की जाए। अभी के लिए बस इतना ही। बाकी खबरों का सिलसिला लगातार रहेगा जारी। आप देखते रहिए हवाई समाचार 24।